कोकणातील समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाले। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। त्यामुळे शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्यात। यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला इथल्या नौकांचा समावेश आहे। 2 दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प असेल। दृश्य बघतोय आपण ही देवगड बंदरामध्ये सध्या या सगळ्या नौका आहेत ज्या आश्रयासाठी आलेल्या आहेत, कारण 2 दिवस वादळ सदृश्य परिस्थिती समुद्रात आहे आणि त्यामुळे मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान खात्याने केलं आणि त्यानंतर देवगड बंदरामध्ये या सगळ्या नौका आता आश्रयासाठी आल्यात। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं हवामान खात्याकडून आणि त्यानंतर कोकणातल्या समुद्रामध्ये जी वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली त्यामुळे आता देवगड बंदरात नौका आश्रयासाठी आल्या।